जी संध्येचा वेळ झालाय. होय कुठे करू? महाराजांनी सांगितलं देवघरात करा, तुळशी वृंदावनापाशी करा, गाईच्या गोठ्यात करा, नाहीतर इथे काही अंतरावर गोदावरी मातेचं पात्र आहे तिथं करा. पण या घरी आलेल्या पाहुण्यानं तुळशीपाशी संध्या करायचं ठरवलं. केली संध्या तिथं. आणि तो संध्या करत असताना त्याचं संध्येत लक्ष नव्हतं, त्याचं लक्ष होतं एकनाथ महाराज संध्या करतात का, ही संध्या करतात का, यांचं लक्ष त्यांच्याकडे होतं. आणि मग यांची संध्या आटपली. पात्र लावलेली होती, रांगोळ्या काढलेल्या होत्या, उदबत्त्या लावल्या होत्या, निरंजन्या लावलेल्या होत्या, चांदीची पाट बसायला होती. फार मोठं वैभव होतं नाथांकडे. सगळी बसली, हाही व्यक्ती बसला. भात आला, तूप आलं, वरण आलं, तयावरच्या गरम 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 पुरणपोळ्या आल्या, लोणकड्याचं तूप आलं, पाणी फिरवलं, श्लोक म्हटला. श्लोक म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे. दम नाही आपल्याकडे भागवतायला, रामायणाला, कीर्तनाला, प्रवचनाला, व्याख्यानाला, दिंड्यांना, भजनाला. गुण कोणाला आहे? पंक्तीत श्लोक कोणते असावा? अजून 10-5% लोकांच्या आकली अजून बी भ्रष्ट झाल्यात. भ्रष्ट कुठले श्लोक पंक्तीत म्हणावा? नका अपमान करू संप्रदायाचा, अपमान करू नका संप्रदायाचा, करू नका, करू नका. अहो मुस्लिम समाजाचा बांधव प्लास्टर करणारा, भंगार विकणारा, भंगार विकत घेणारा, पाव रोट्या, डबर रोट्या, वडापाव विकणारा, आईस कांड्या, पेप्स्या विकणारा, त्यांच्या धर्म मंदिरात गेल्याच्या नंतर हातपाय धुवून जातोय, तिथले नियम पाळतोय, तिथले नियम पाळतोय. नियम मोडत नाही तो, त्यांचा कोट्याधीश नियम मोडत नाही, साधा नियम मोडत नाही. आपण नियम पाळायला पाहिजे आपल्या संप्रदायाचे. कसंही वागणं आपल्या बापदाद्यांची जहागिरी नाहीये ती. हा संप्रदाय मलिन करण्याची पात्रता आपल्यात नाहीये. याला जितकं शुद्ध ठेवता येईल तितकं शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा त्या संप्रदायात जाऊ नका, लांब राहा. काय विटेवरचा मालक तुम्हाला काठी घेऊन मारणार नाही. नाही चुका करायच्या, आपण नाही चुका करायच्या. असो काही श्लोक म्हणायचे, काही पण. मी एकदा पंक्तीला बसलो, मला पंक्तीला जेवायचा जास्त छंद आहे, आवड आहे. काय तुम्ही घरात बसिलं तर त्याच गव्हाच्या चपात्या येतात, आणि पंक्तीत बसिलं तर काय सोन्याच्या गव्हाच्या थोड्याच चपात्या येतात. पण मोकार टेकन चौघीत लुगडं एक. मी पंक्तीत जेवत नाही, मग कुठं जेव तू? ठीक आहे, आय बाबा महाराज काय हरकत नाही, दारू बाजूला, घरात बस, आमकं बस, तमकं बस. ठीक आहे, बसलो मी पंक्तीला. लगेच एक जणानं श्लोक म्हणला, राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवाया बसले दही भात लिंबू. वाक्य ऐकलं? राम लक्ष्मण हे दोघे बंधू, मान्य. जेवाया बैसले दही भात आणि लिंबू. दही जर नसेल तर भातावर लिंबू पिळणं साहजिक आहे, पण दही असताना लिंबू पिळणं म्हणजे जिल्हा फुकून द्याला आणि कलेक्टर तालुक्यात मेला. चुकीच्या गोष्टी आहेत का नाही? दह्यावर लिंबू खात असतात का? जाऊ द्या, इथं त्याचं इचकलं. पुढं तर त्यानं इतकं इचकिलं, इतकं इचकिलं, इतकं इचकिलं, जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. वाक्य नीट ऐका. जेवायला कोण बसलं माहिती? राम आणि लक्ष्मण. लक्ष्मण कोणाचे अवतार? शेष. आणि शेष म्हणजे कोण? नाग. मग सर्पाच्या ताटात उंदरानं लगी करायला काय त्याची माय येली? हिम्मत आहे का महाराज सर्पाच्या ताटात उंदरानं लगी करा? श्लोक म्हणणाऱ्याला कोण्या नदीत नेऊन हाना?
किती चूक आहे महाराज संप्रदाय. हिला घोड चूक म्हणायचं, बारकी चूक नाही म्हणायचं, घोड चूक म्हणायचं, घोड चूक म्हणायचं. नाही चुका करायच्या. श्लोक म्हटलं पाणी. अहो बऱ्याच लोकांना श्लोक कशा करता म्हणतात याचाच मेळ नाही. अपादो यत्वा निरोहित परापश्यन्ति मध्यमान वैखरी यत् श्वासारेक प्ररेकशन्ते ध्वनिर प्रजायते नामने. आपण जेवायला बसल्याच्या नंतर श्लोक म्हणायचा, मोठ्याने गजर करायचा. तो गजर केल्याच्या नंतर जे श्वास नलिकेतले अडथळे येतं ते तितक्या वेळापुरते बाजूला जातात. जेवताना मग ठसका लागत नाही, काही नाही, आणि देवाचं स्मरणही होतंय आणि आपलाही फायदा होतो याच्याकरता. एक जणाने विचारलं पाणी काऊन फिरित येत, तर म्हणला मुंग्या आत येऊ नये म्हणून. आता पाणी फिरण्याचा आणि मुंग्या थांबण्याचा, त्याला का बेशीचं पाणी फिरिता का तुम्ही, का रोगरचं फिरिता, हा का कम्प्युटर नावाचं औषधी कापसा फवारायचं त्याचं फिरिता का पाणी. नाही, पाणी फिरणे एक सिंचन पद्धती फार वेगळे त्याच्या पाठीमागे तत्व आहे. ऐकत जा कधी कधी चांगल्या लोकांचं. मी किती सांगणार आहे, सगळं सांगितलं एकखट्या सगळ्या गोळ्या दिल्या की रिॲक्शन येत असते. बस झाले इतकंच. पाणी फिरवलं, श्लोक म्हटलं, मंडळ काढलं, चित्रांना अगदी सगळं. घास घेणार, हातातला घास या पाहुण्यानं खाली टाकला. नाथांनी सांगितलं जेवा ना, जेवा जेवा. का म्हणे तुम्ही संध्या का केली नाही. पात्र लावण्याच्या गडबडीत, द्रोणे लावण्याच्या गडबडीत, पाहुण्याला आमंत्रण देण्याच्या गडबडीत आजची संध्या माझी राहून गेली. मग जो व्यक्ती संध्या करत नाही त्या व्यक्तीच्या घरचं अन्न खाणं म्हणजे मांस खाल्ल्यासारखं. कोणाला शिकवायला. पुड्या बांधणारा एमडी मेडिसिनला शिकवायला. एमडी मेडिसिनला परमार्थातले कोण आहेत ते राजे आहेत, राजे आहेत परमार्थातले. आणि मग तरी पण नाथबाबा स्थिर आहेत. एवढ्या वेळेस माफ हट, कसली माफी आली, जेवत नाही. गिरिजा काकी स्वयंपाकघरातून पाहत होत्या, जवळ आल्या आणि पात्राला दुरून प्रणाम केला. काका, मालकांच्या वतीने मी माफी मागते. याच्यानंतर त्यांची संध्या कधी विसरणार नाही, पण पात्राहून आमच्या उठू नका. आतापर्यंत मी केलेला स्वयंपाक या वाड्यात आलेल्या एकाही व्यक्तीनं त्या स्वयंपाकाचा अनादर केला नाही आणि तुमच्याच्यानं तो होऊ नये अशी माझी इच्छा आहे. नाही नाही, असल्या काय तुमच्या इच्छा घाणेरड्या. तुम्ही संध्या करत नाहीत आणि तुमच्याकडे आम्ही जेवावं. नाथ बाबा होते, शांती ब्रह्म, नावच शांती ब्रह्म, पण शेवटी मर्यादा असते. नाथ बाबांनी हात जोडले. दादा, पाहुणेराव, तुम्ही संध्या कशा करता. देवाच्या प्राप्ती करता. कधीपासून करता. गेली 40-45 वर्षापासून करतो. मग कधी देव भेटला. अजून स्वप्न नाही. सांगितलं त्याने, तिथं तरी खरं बोलला. 45 वर्षापासून भक्ती ते नमन सांगायला. कशाला म्हणायचं भक्ती. 45 वर्षापासून संध्या करतोय, पण अजून देवाचं स्वप्न नाही. आणि तुम्ही तर करतच नाही. तुमची काय गती. नाथ बाबा म्हणले, मी याच्या करता संध्या करत नाही, ज्याच्या प्राप्ती करता संध्या करायची तेव्हा आपल्याला तूप वाढायला आहे. आपल्या भातावर तूप वाढायला कोण होता. पंढरपुरातला मालक आहे. दृष्टांत संपला. महाराज 36 वर्ष नाथांच्या पत्नीचे लुगडे धुतले पंढरपुरातल्या मालकांनी. नाथांची धोत्र पितांबर धुतली पंढरपुरातल्या मालकांनी. दारात चोपदारी केली. दत्त चोपदारी करीतसे निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीतसे विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा मालक नाथांच्या घरी राब राब राबायलाय. आणि ते नाथ बाबा या व्यक्तीच्या पाया पडतात आणि ही व्यक्ती तरी त्यांच्या पाया पडत नाही. काय ही नम्रता आहे का.
किती मोठे नाथ बाबा, तरी सामान्य व्यक्तीच्या पाया पडतात. ही नम्रता आहे, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैरागे तो त्याग, भक्ती ते नमन वैरागे तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैरागे तो त्याग, भक्ती ते नमन वैरागे तो त्याग. ज्ञान ब्रह्मे भोगा ब्रह्मात्मनो, ज्ञान ब्रह्मे भोगा ब्रह्मात्मनो, देहाचा निरसन पावली देहा छाया, देहाचा निरसन पावली देहा छाया, किती मोठे नाथ बाबा, नम्रता पाहिली. ही नम्रता ज्यांच्याकडे ती भक्तीच्या यादीतली लोक आहेत. ज्ञानोबारायांकडे सुद्धा एक धरणेकरी गेलता. ज्ञानोबारायांनी त्या धरणेकऱ्याचं दर्शन घेतलं आणि तुकोबारायचं नाव सांगितलं, आणि तुकोबारायने सुद्धा त्या धरणेकऱ्याचं दर्शन घेतलं आणि म्हणले कोण पाटील ज्ञानोबारायनं, काय ज्ञानेश्वरी उने जे पाठविले. तुकोबारायच्या डोळ्यातून पाणी आलं. ज्ञानोबारायकडे तुम्ही गेले, ज्ञानोबारायने तुमचं दर्शन घेतलं. तुम्ही कशा करता गेले ते ज्ञानोबारायकडे? देव पाहण्यासाठी. प्रत्यक्ष ज्ञानोबाराय देवच होते, महाविष्णूचा अवतारण सखा माझा. आणि तरी तुम्ही देवाचंच पाया पडून घेतलं, तरी तुम्ही देवाच्या पडले नाही. वारकऱ्याच्या रूपात ज्ञानोबाराय, विष्णू परमात्मा वारकऱ्याच्या रूपात खाली आले, तरी समोरच्यांना कळस नाही. कोण तुकोबाराय म्हणे रामेश्वर भट्ट दिजा, आणि तुका विष्णू नाही दिजा, तरी नम्रता. भक्ती ते नमन, याला म्हणायचं भक्ती. वैराग्य कशाला म्हणायचं? काय नेमकं वैराग्य? काही माणसांचं पोकळवादी वैराग्य. पोकळवादी, मी शिरा कधी खातच नाही. का खात नाही? मला असं वाटतंय माझ्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना शिरा भेटत नाही, म्हणून मी शिरा खात नाही. मी त्याच्या बायकोला विचारलं, म्हणलं जीजी तुमचे मालक शिरा का खात नाहीत? त्यांना शुगर झाली म्हणून खात नाही. हे खाल्ल्यावर मरतो ना सोमळ्या, आणि म्हणून त्यागाच्या भूमिकेवर गप्पा मारतो. चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत. त्याग कशाला म्हणते ते माहिती आहे का? जमीन 500 एकर असावा, एकुलता एक असावा, सुंदर असावा, शूर असावा, बाणेबाज असावा, सात्विक असावा, तात्विक असावा, पुरुषार्थयुक्त असावा, आणि त्यानं म्हणायचं मला संन्याशी व्हायचं. त्यानं म्हणायचं महाराज मला ब्रह्मचारी व्हायचं. गुंठाभर जमीन नाही, बायको जगवायची अक्कल नाही, कोण्याच पाहुण्या राहुण्याला नीट बोलत नाही, येडे इतके याला पोरगी द्यायला. मग आखरीच्या टप्प्यात म्हणला आपल्याला मठ सांभाळायचा, तू त्याच लायकीचा आहेस.
ही लायकी तरी दुसरी कुठली, तू त्याच लायकीचा. याला कसा त्याग म्हणता येईल? अडचणीमुळे त्यागाची भूमिका घेतलीस. अंगा भारीचं शर्ट असावा आणि पुढून माणूस उघडा यावा आणि त्याला शर्ट देऊन टाकावा, याचं नाव त्याग. एका गावात भागवत कथेला गेलो. मागचा महिना होता. 50 एकर हरभरे पेरलेले, चना. या म्हणे आमच्या शेतात चना खाण्यासाठी गेलो होतो आम्ही. आता हिरवं हरभरच संपलं, सारं वाळलं होतं. मग त्यानं 1-2 किलो गुळ आणला, तुराट्या पराट्या आणल्या, ते हुळा ते भाजला, मस्त असे चणे फुटले, ते मस्त असे ते पांगून दिले, ते खाल्ले. पण ते मालक खात नव्हता. मी म्हणलं तुम्ही हे 500 क्विंटल चणे काढतो, तोंड लाईत नाही चण्याला, तोंड 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 लाईत नाही, तोंड. मी गावातल्या विचारलं काऊन? दातच नाही तर याला त्याग म्हणते. दुसऱ्या दिवशी त्याच्या लहान्या भावाकडे, ते याच्यापेक्षा एक काकणवरी, जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा, ते धोत्राव इन करीत होत. येरी म्हणायलो. त्याच्या शेतात गेलो. खान हा आमच्या भावाला 500 क्विंटल होते म्हणलं, आपल्याकडे 1000 क्विंटल चणे, खातच नाही. त्याला ते दाखवायचं होतं मला दात येत म्हणून. त्यानं सुपारी काढीन आडकीता ठेवून दिला, दाढानच सुपारी फोडी कडेल देशी. अरे म्हणलं याला दाढ आहे, दात आहेत प्रमोद बुवान, तरी कस काय खात नाही. पण मला राहुलच नाही. तुम्हाला एक सांगू का, कधी कधी घोडं तरी गोमाशीला बसू देते, पण गध नाही बसू देत. गध्याची शेपूट आखुडा असती, पण गोमाशी बसू देत नाही. जिथं गोमाशी बसली का तिथलं अंग घासून कातड घासीन ते, पण गोमाशीला मारीनच. तसं मी परमार्थातलं गध आहे. एवढे हसू नका. गध्याचं कीर्तन ऐकणारे हो ना, मयाव घेतल्यावर तुम्ही चांगले हसायला लागले. मला राहवलंच नाही. कशामुळं परमार्थातलं गध म्हणतो सांगू तुम्हाला. मला एखाद्या माणसानं, सात्विक माणसाने एखादा प्रश्न केला, आमक्या ऋषीचं नाव काय, त्यांच्या धर्मपत्नीचं नाव काय, ते कोण्या प्रांतात होते, त्यांनी कोण्या गंगेचं स्नान केलं, कुठं तर्पण केलं, शोध काढत असतो. शोध 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 शोध. 250 ग्रंथ वाचले मी आतापर्यंत. मी ऐकूनपणाचं सांगत नाही, वाचून सांगतो. आवड आहे. मी म्हणलो दातानं सुपाऱ्या फोडायला, दात चांगले आहेत, धष्टपुष्ट आहे, हरभरे का खात नाही. मी घरी गेलो त्याच्या, ते घरी नसताना, माय बाई भागवतकार महाराज आलेत का? होय आलो. कस काय आमच्याकडे? काही नाही, चाललो होतं, देवदर्शन घेतलं, भागवताला वेळ आहे म्हणलं. तुम्ही रोज पुढच्या रांगेतच कथेला बसतात, तुम्ही फार शांत चित्ताने कथा ऐकता, तुमचं दर्शन घ्यावं. महाराज माझं हो, मोठी माणसं आहात तुम्ही, 1000 क्विंटल हरभरे काढता, वा शेतकरी माणसं आहात, मोठी व्यक्ती आहात, प्रणाम तुम्हाला. बसा महाराज, दूध करते. मी म्हणलं राहू द्या बाई, मी दूध घेत नाही, मी काय बोक्या नाही. हो, काहीचं वेगवेगळं. मी दूध घेतो, मी चहा घेतो, पुन्हा मी कपात घेत नाही, बुटात घेतो का, असे नाना प्रकारचे तर्क हो सगळ्यांचे. प्रत्येकाचे वेगळे 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 अपेक्षा. मला कपात आवडत नाही. माझी काशी झाली, काशीला ज्याच्या संग गेला त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली, आणि तरी म्हणतो मी कपात चहा पेत नाही. तुला रुमण्यान दात पाडायला पाहिजे, तू रुमण्यान निबरटक रुमण्यान आणायला पाहिजे तुला. नाटकन सगळे. हा परमार्थ देवाला थोडा आवडतो? त्याला हे असलं आवडत नाही देवाला. त्याला अगदी 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 प्रांजळ पाहिजे त्या विटेवर. त्याचा पेपर कॉफ्यान तपासता येत नाही. बरं, आमचा एक मित्र होता, ते म्हणलं बाळा, म्हणलं काय कॉफी करणार, म्हणलं हे सेंटर लय कडक आहे बरं,
आमचा नंबर लागला होता. कडक संवेदनशील सेंटर होतं. तिथं कॉफ्या जमत नव्हत्या. इतकं भारी होतं मग मित्र. त्या चष्म्याच्या दांडीत कॉफ्या नेल्या. चष्म्याच्या दांडीत कॉफी नेली. काय विद्वान असेल करताय त्याला खाली कॉफ्या. पंढरपुरातल्या मालकाचा पेपर तपासायला कॉपी नाही. त्यानं 2 शिक्षक सोबत ठेवले, चित्रण गुप्त. अंधारात करा उजेडात कॉफी करा ते बरोबर पकडिते. नाही चालत त्याच्याकडे. मी घरी गेलो त्या बाईला विचारलं, जीजी एक विचारू, काय तुमच्या मालकांचं वैराग्य आहे? 1000 क्विंटल हरभरे काढतात पण एकही तोंडात टाकीत नाहीत. महाराज ती बाई म्हणली, महाराज एक बोलू का? आमच्या मालकाचं जास्त वर्णन करू नका. त्यांना हरभरे खाण्यासाठी दात आहेत पण हरभऱ्याचं काही खाल्लं की 5च मिनिटात संडास लागती आणि म्हणून ते हरभरे खात नाही. आता कळालं याचा त्याग सगळा असाच आहे. याला त्याग म्हणत नाही. ते मूर्तिवंत त्यागाचं प्रकरण आहे का? पण मारुतीरायाचं दर्शन नाक घासून घेतलं. म्हणलं कीर्तन करण्याची ताकद द्या मारुतीराय. त्याच्या कृपेने बोलायलो. थकलो, वाटान झोपलो होतो गाडीत. नाही तर झोपत नाही कधी गाडीत. होतंय कुत्र्याची जखम 3ऱ्या दिवशी राहती पण ती काऊन राहत नाही सांग का? ती चाटीत आहे. कुत्र्याची जखम 3ऱ्याच दिवशी राहते हळद टाकली पण ते चाटीत आहे. जिभेनं कातडच येऊ देत नाही. आमचा घसा राहीन ना कीर्तन कमी घ्यावा ना. कशाला म्हणते त्या? एकादशीचा दिवस आहे. ऐका प्रकरण एवढं. तुम्ही 10 मिनिटं बसलात तर काही नरकाला जाणार नाही. आणि मी 10-12 मिनिटं शिल्लक कीर्तन केलं तर माझ्याही पदरात दगड पडणार नाही. एरवी वाट्या कट्ट्यावर बसून नालायकाला चॅटिंग करतोत ना आपण मोबाईलवर. कोणालाही चॅटिंग करायला जे सकाळी पाणी नेत नाही त्याला. काल कुठे गेलतास? मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे. सुरूच बोट फिरू फिरू. त्याच्यापेक्षा इथं जर 10 मिनिटं बसले तर विटेवरचा मालक आपली दखल घेईन. राजे हो बस जा कीर्तनात, बस जा बस जा. एकादशीचा दिवस आहे राहुल. आणि त्या पवित्र दिनी एका पवित्र वारकऱ्याच्या घरी 4 वारकरी गेले. 4. या 4 वारकऱ्याच्या रूपात एक वारकरी पंढरपुरातला मालक आहे. एक वारकरी प्रत्यक्ष गरुड आहे. 2 पुन्हा बघू. मोबाईल पहा तुमचा इचका सापडेल तुम्हाला ते सुद्धा. देवच आलेत वारकऱ्याच्या रूपात. एका वारकऱ्याच्या घरी पाय धुवायला पाणी दिलं, बसायला बोऱ्या टाकला. आनंद वाटला. साष्टांग दंडवत पती पत्नींना वारकऱ्याच्या चरणावर घातला. साष्टांग दंडवत. आनंद वाटला. पाण्याचा मातीचा डेरा भरलेला आहे. पाणी प्यायला सुद्धा मातीचेच पात्र होती. कसले स्टीलचे, पितळाचे, तांब्याचे, रुपयाचे, सोन्याचे, मातीचेच लोटके पाणी प्यायला. पिलं पाय. ज्या घरी गेले त्या वारकऱ्यांनी चौघांची 10-10 मिनिटं पाय चुरले. 10-10 मिनिटं. एकादशीच्या फराळाची विचारणा केली. दशमीच्या दिवशी भजनामध्ये प्रसादात गुळ आलता. गुळाचा खडा. तो गुळाचा खडा त्या वारकऱ्यांनी मंदिरात थोडासा तोंडात टाकला आणि राहिलेला गुळाचा खडा उपरण्यात बांधून आणला होता. तोच गुळाचा खडा या 4 वारकऱ्याच्या हातावर थोडा थोडा दिला. लोटकं लोटकं पाणी दिलं. एकादशीचा फराळ झाला. भजन सुरू एकादशीच. राजे हो वारकरी संप्रदायात 6 संतांच्या जीवनात एकादशीचा पर्व काळ फार मोठा गोड आला. त्याच्यापैकी चोखोबाराय नावाचे संत होऊन गेले.
यांच्यासाठी एकादशीचा पर्वकाळ जीवनात मोठा होता, आपल्या सगळ्यांसाठी, पण त्यांच्यासाठी का? त्या एकादशीला जगात विश्वातले सगळे देव त्यांच्या घरी आलते. ती एकादश सोमवारची होती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. सगळी विमानं पंढरपुरात उतरली, चोखोबरायच्या घरचा जागर झालता. आज या संतांच्या घरची एकादशीच आहे का? जागर सुरू झाला, भजन सुरू झालं. 9:30 9:45 सुमारास विठोबा रखुमाईचा मध्य झाला. बाईनं पाणी दिलं आणि त्या घरचा मुख्य व्यक्ती उठला आणि आपल्या पत्नीला म्हणला, सकाळी 4 वारकऱ्यापुरतं द्वादशी सोडायचा स्वयंपाक करा. जी मालक करते, हा शब्द बायकोच्या तोंडातून गेला. करते म्हणले, म्हणायला पाहिजे होतं ना, मालक स्वयंपाक करायला काय हरकत नाही, पण आपल्याकडे किराणाच नाही. शिदा हा शब्द कळायचा नाही सगळ्यांना. जुन्या लोकांना कळतो, जिंच्या पॅन्टीवाल्यांना शिदा काय कळणार आहे. स्वयंपाकाचा शिदा नाही आपल्याकडे, किराणा नाही. म्हणायला काय हरकत नव्हतं, पण म्हणल्या नाही बाईसाहेब, काय हरकत नाही, मला करते स्वयंपाक, शब्द गेला तोंडातून. आणि मग बाईच्या 11 11:30 वाजता लक्षात आलं, पीठ नाही, डाळ नाही, तांदूळ नाही, काहीच नाही ना, रवा नाही, साखर नाही, गुळ नाही. कशाचा द्वादशीचा स्वयंपाक करायचा आपण? बाई 11:30 वाजता स्वतः एकट्याच उठल्या. आभाळ आलेलं होतं, पण पाऊस पडत नव्हता. आणि रात्रीच्या 11:30 12:15 वाजता एका किराणा दुकानदाराच्या दारात गेल्या आणि त्याची कडी वाजवली. रात्रीच्या 11 11:30 वाजले. वैराग घेतो त्या, शेवटचा पुरावा, शेवटचा. कशाला म्हणायचं वैराग? नम्रता ऐकली तुम्ही नाथांच्या चरित्रात, नम्रता ऐकली, ज्ञानोबारायांची मोजकी सांगितली, नम्रता ऐकली, तुकोबारायांची मोजकी सांगितली. वेळ मला 2 तासाचा आहे. बैल किती महागायचे असो, आपण आपला बांध आला की आऊत आकडं पाहिजे. दुसऱ्याच्या रानात आऊत घालणं चुकीची गोष्ट आहे. आपल्या वेळेत बोलायचं. म्हणे दुकानदार, कोण? मी अमकी व्यक्ती. काय एवढ्या रात्री? आमच्याकडे 4 वारकरी आलेत आणि सकाळच्या द्वादशीला त्यांना स्वयंपाक प्रसाद करण्यासाठी चौघांपुरता आम्हाला किराणा द्या. माझा मुलगा, मी आणि मालक, आम्ही तुळशीचं पान खाऊन द्वादश सोडू, पण चौघापुरता किराणा देऊन टाका. पैसे आणले, वापस जा. त्या दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास. जा म्हणे वापस. बाई 4 पावलं वापस गेल्या. विचार केला, एकादशीच्या दिवशी मालकाला 4 वारकऱ्यांना द्वादशीचा स्वयंपाक करते असा एकादशीच्या दिवशी शब्द दिलाय. हा खोटा कसा करायचा? बाई वापस आल्या, दार वाजलं. कोण? मीच. सांगितलं ना तुला एकदा. ऐका दुकानदार, मी पैसे एक तर नंतर आणून देईल, तुमच्या कर्जात नाही मरणार, आणि नाही पैसे देता आले तर तुम्ही सांगताल ते काम करील. वाक्य नीट ऐका. बाईच्या तोंडात रात्री 11:30 12:15 एक शब्द गेला, तुम्ही सांगताल ते काम करील. याचा अर्थ असा काही बी नसतो. धुणं धुईल, सडा टाकील, भांडी घासील, सारवण करील, बुरक्या कुटील, चटण्या वाटील, दळण नेशील, तांदूळ नेशील, साळी कांडील, हे कामे करील. या शब्दात पकडलं आणि दारू उघडलं. दारू उघडल्याबरोबर कंदिलाच्या प्रकाशात बघितलं, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर स्त्री होती. राजे हो, पौर्णिमेच्या दिवशी ही स्त्री मालकासोबत तुळशी वृंदावनापाशी भजन करायला बसल्याच्या नंतर त्या गावातला चंद्र क्षीण होत होता. जिनच्या पॅन्टीवाल्याला सांगतो, लाईट कमी असल्यावर लाईट कसा लागतो? डिम लागतो. व्होल्टेज कमी असल्यावर डिम लागतो. तसा
ही बाई मालकासोबत दारात तुळशी वृंदावनापाशी भजन करायला बसल्या, त्या गावातला चंद्र लाजत होता. म्हणजे चंद्राला लाजविल इतकं सौंदर्य तिचं होतं. आणि या बाईला रात्रीच्या 12 वाजता एकांतात तुळशीदास नावाच्या दुकानदाराने कनलाच्या प्रकाशात पाहिलं. त्याच्या पोटातला कामाचा डबा फुटला आणि त्यानं सांगितलं, मी सांगितलं ते काम करशील. होय, लक्षात ठेव, एकादशीच्या पर्व काळावर तुम्हाला वचन देते, सांगताल ते काम करील, पण चौघापुरता शिदा घेऊ. काय न्याचं तनी नाही, चौघांपुरताच द्या. फार काही झालं तर आम्ही 3 जेवावा इतका द्या. फार काही झालं तर एखादा वारकरी पहाटे मधुकरीला आला तर त्याला एखादी भाकरी द्या पुरता द्या. गाठुडं बांधलं, पदरात टाकलं, तिच्या निघणार तेवढ्या अवकाशात दुकानदारानं सांगितलं, काम काय करायचं माहिती आहे काय? 2 तासाकरता माझी दासी व्हायचंय. हातातलं गठुडं दुकानदाराच्या पडवीत टेकून दिलं. दुकानदार म्हणे, मोगा तर मोठ्या गप्पा हाणत होती, तुम्ही सांगताल ते काम करील, याच्याकरता एवढ्या रात्री दुकान उघडून तुला किराणा द्यायला रिकाम आहे का मी? मान खाली घालीत होती. तिने विचार केला, सिद्याचं गाठोडं जर नेलं तर 2 तासाकरता शरीर इकावं लागायले, आणि नाही गाठोडं न्यावा तर मालकाला दिलेला शब्द सकाळी वारकरी कसे जीव घालायचे. त्या वारकऱ्यात एक पंढरपुरातला मालक होता, कळाला नाही, मालक वारकऱ्याच्या रूपात. बाईनं दृढांतकरण केलं, हृदयावर पाषाण ठेवला आणि गाठोडं उचललं, सांगितलं, दुकानदार 1 वाजता परत येते. 1 ते 3 तुमची दासी म्हणून सेवा करते. 3 वाजता सुट्टी द्या. 3:30ला स्नान करून वारकऱ्यांना स्वयंपाक करते. जा. शिद्याचं गाठोडं स्वयंपाकघरात टेकलं. बाजूच्या पर्णकुटीत भजन करत असताना बांगड्याचा आवाज आला. कबीराला लक्षात आलं, ही अजून जागीच आहे वाटतंय, झोपलीत नव्हती. स्वयंपाकघरात जाऊन पाहतात तर जाग्याच आहेत. लक्ष्मी जी झोपली का नाही? किराणा आणलाय. कोणी दिला? तुळशीदास नावाच्या वाण्यानं दिलाय. तुळशीदास नावाचा वाणी त्यांनी दिला. हजारो जन्म देवानं माणसाचे द्यावा आणि आपण त्या तुळशीदासाच्या घरी सेवा करावी, त्याचा नौकर व्हावा. कुत्र जरी झालं तरी त्याचं दार सांभाळावा. 4 लोक काय पुरता शिदा द्याला. मन किती मोठं हो त्या वारकऱ्याचं. मालक, सेवा करण्याचा तुमचा काही संबंध नाही. किराणा फुकट दिला नाही. पैसे होते तुझ्याकडे? नाही. 2 तासाकरता शरीर इकले. मालक, 2 तासाकरता शरीर इकलंय. शरीर फार मोठा पाषाण डोक्यावर पडावा किंवा मोठा एखादा फटका वर्मस्थानी असा लागावा, मर्मस्थानी, आणि माणूस चक्कर येऊन